तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे। राज्यात 16 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील। 10वीच्या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000पेक्षा अधिक शाळांनी आता तयारी सुरू केल्याचं बघायला मिळतंय। आजचा दिवस हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुढचे 10 दिवस 10वीची परीक्षा असेल आणि त्या परीक्षेला आजपासून सुरुवात होईल। राज्यात 16 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील आणि त्या अनुषंगाने खरं तर प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। चोख पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा प्रत्येक केंद्रावर आज असेल। 10वीच्या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000पेक्षा अधिक शाळांनी आता तयारी सुरू केली आहे। राज्यभरात 10वीचे 16,11,610 विद्यार्थी आहेत। 23,000हून अधिक शाळांनी परीक्षांची तयारी केली आहे। मुंबई विभागातून 3,60,317 विद्यार्थी परीक्षा देतील। पुणे विभागातून 2,75,004 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। कोकण विभागात सर्वात कमी 27,000 विद्यार्थी आहेत। तर नेमकी काय सध्या तयारी सुरू आहे, कशा प्रकारे वातावरण बघायला मिळतं, या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। मुंबईतून आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत, पुण्यातून ज्ञानेश्वर चौतमल आणि वर्ध्यातून पंकज गादगे सध्या आपल्या सोबत आहेत। तिथे नेमकं काय सुरू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर्वात आधी शिल्पा यांच्याकडे जाऊयात। शिल्पा, आज 10वीचा पहिला पेपर कशा प्रकारे खरं तर लगबग सुरू दिसते? गौरी, आपण जर पाहिलं तर ज्यांचं भविष्य इथून पुढचं आजच्या पेपरवर, आजच्या या 10वीच्या परीक्षेवर अवलंबून आहे, ती परीक्षा आजपासून सुरुवात होत आहे। 10 दिवस ही परीक्षा असणार आहे। मात्र आज आपल्याला परीक्षा केंद्रावर जे विद्यार्थी आहेत ते यायला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी हे परीक्षा केंद्रावर आलेले पाहायला मिळत आहे। मुंबई शहरामध्ये 3 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी हे परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि कॉपीमुक्त अजेंडा हा सरकारकडून राबवण्यात येत आहे। 12वीच्या वेळी देखील ज्या योजना राबवल्या होत्या, ज्या सूचना दिल्या होत्या, अगदी तशाच प्रकारच्या आहेत। आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी हे परीक्षा केंद्रावर आलेले पाहायला मिळतात। विद्यार्थ्यांमध्ये आपले नंबर शोधण्याची लगबग पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे कॉपीमुक्त जो अजेंडा राबवण्यात आलेला आहे त्यासाठी 271 भरारी पथके देखील नेमण्यात आलेली आहे आणि कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे मुंबई शहरामध्ये देखील। त्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नसल्याचं पाहायला मिळते। आता जर आपण पाहिलं तर अनेक विद्यार्थी हे परीक्षा केंद्रावर आलेले पाहायला मिळतात, आपला नंबर शोधत आहेत। अनेक पालक देखील त्यांच्यासोबत आलेले आहेत। मात्र पालकांना परीक्षा केंद्रापासून काही मीटर अंतरावर लांब ठेवलेलं पाहायला मिळत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी अभ्यास करताना पाहायला मिळतात, तर काही विद्यार्थी हे आपला नंबर शोधताना पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे आज पहिलाच पेपर आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दडपण देखील आलेले पाहायला मिळते। काही विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। मात्र पहिलाच पेपर असल्यामुळे आजचा हा पेपर कसा जाणार, कारण आजच्या ह्या परीक्षेवरच येणारं भविष्य हे अवलंबून आहे। त्यामुळे मुंबई शहरामध्ये अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आलेले पाहायला मिळत आहे आणि थोड्याच वेळात पेपरला सुरुवात होईल। मात्र विद्यार्थी हे आता नंबर शोधत आहे आणि विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या अगोदर अर्धा तास आतमध्ये घेतलं जाईल। कॉपीमुक्त जो अजेंडा त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना चेक केलं जाईल, कोणत्याही प्रकारचं गैरव्यवहार होणार नाही या संदर्भात देखील काळजी घेतलेली आहे। सीसीटीव्ही देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे पालकांना परीक्षा केंद्रापासून काही मीटर अंतरावर लांब ठेवलेलं पाहायला मिळते गौरी। त्यामुळे 12वीच्या परीक्षेमध्ये आपल्याला जे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळाले, किंवा पालक असतील, विद्यार्थी असेल आणि इथे शाळेच्या परीक्षा केंद्रावरील जे वॉचमॅन असतील किंवा शिक्षकांमध्ये जो गोंधळ झालेला पाहायला मिळालं, जे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं, ते या 10वीच्या परीक्षेत पाहायला मिळणार नसल्याचं चित्र सध्या स्पष्ट होतंय। कारण प्रत्येक परीक्षा केंद्रावर योग्य प्रकारची जी सुविधा आहे ती देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही अडथळा होणार नाही, गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि विशेष करून कॉपी मुक्तचा जो अजेंडा आहे तो आपल्याला खास करून पाहायला मिळतोय। अर्धा तास विद्यार्थ्यांना अगोदर आतमध्ये घेतलं जाईल आणि विशेष करून मागच्या वर्षी जसा नियोजन होतं अगदी तशाच पद्धतीचं, मात्र 10 मिनिटं मागच्या वर्षी देखील वाढून दिले होते, अगदी तशाच प्रकारचे यावेळी देखील वाढून दिले जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना 10 मिनिटाचा जास्तचा तो कालावधी मिळणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खरं तर धाकधूक आहे, मात्र तितकंच पहिला पेपर असल्यानं आनंदाचं वातावरण सुद्धा बघायला मिळत आहे। आणि यानंतर मी पुण्यामध्ये जाते, पुण्यातून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये सध्याचं काय वातावरण बघायला मिळत आहे, कारण कॉपीमुक्त अभियान सरकार राबवत आहे, त्या अनुषंगाने कशा प्रकारे तयारी सुरू आहे?
बरोबर आहे. आत्ता मी पुण्यातल्या नुमवी शाळेच्या परिसरामध्ये आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी जमायला सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय. 10वीचा आजचा पेपर आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आपण जर बघितलं असेल तर नुमवी शाळेत जे विद्यार्थी आज परीक्षेसाठी जमत आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी काही बॅनर्स देखील आपण पाहतो आहोत. ऑल दी बेस्ट, मन शांत आणि सकारात्मक ठेवून आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरे जा, यश तुमचंच, अशा पद्धतीचा आशय या बॅनरवर पाहायला मिळतो आहे. आणि आतमध्ये जर आपण शाळेच्या पाहिलं तर रांगोळ्यांच्या पायघड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी घातल्या जातात. या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी म्हणून जी तयारी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जे नंबर्स आहेत परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे ते या ठिकाणी आपण पाहतो आहोत. हे सगळे नंबर्स, त्यांची बसण्याची जी व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था, ती बाहेरच्या दर्शनी भागात लावलेली आहे. तर दुसरीकडे शुभेच्छा संदेश जो आहे तो लिहिला गेलेला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. ह्या शाळा प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या शुभेच्छा. आणि एकूण तयारी जर आपण पाहिली तर रांगोळ्या या ठिकाणी काढल्या जात आहेत. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यातली पारंपरिक पद्धत सनई चौघडे उजव्या बाजूला आपण पाहतो. हे जे सनई चौघडा वादक आहेत ते विद्यार्थ्यांचं शाळेत आल्यानंतर सनई चौघडा वाजवून स्वागत करतील आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याच्यासाठी म्हणून हा जो प्रयत्न आहे तो या सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. जी एकूण सगळी तयारी आहे ती आपल्याला या सगळ्या नुमवी शाळा प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी, शुभेच्छा देण्याच्यासाठी पाहायला मिळते आहे. हो, नक्कीच ज्ञानेश्वर. तर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही तयारी एकंदरीत परीक्षा केंद्रावर सुरू असल्याचं आपण बघू शकतोय. आणि यानंतर मी वर्धामध्ये जाते, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पंकज गादगे सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, पुढचे 10 दिवस 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असतील. आजचा पहिला दिवस, पहिला पेपर, काय वातावरण बघायला मिळत आहे विद्यार्थ्यांमध्ये? गौरी, वर्ध्याचा जर विचार केला तर वर्ध्यामध्ये एकूण 73 परीक्षा केंद्र असणार आहे. 16,161 विद्यार्थी आज परीक्षा देणार, 10वीचा पेपर पहिला देणार आहे. एकूणच जे तयारी करण्यात आलेली आहे. कॉपीमुक्त अभियान हा अजेंडा राबवण्यात येणार आहे. राज्यमंत्री, शिक्षण मंत्री जे आहे पंकज भोयर यांनी कॉपीमुक्त अभियानाचे आवाहन केले होते आणि सोबतच चोख बंदोबस्त असणार आहे, पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी पहिले गावागावात जाऊन जनजागृती सुद्धा करण्यात आलेली आहे. जे विशेष काही अतिसंवेदनशील केंद्र आहे या केंद्रावर विशेष लक्ष राहणार आहे. बैठे पथक तसेच भरारी पथकाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. एकूणच कॉपी, ज्या सेंटरवर कॉपी मिळेल या सेंटरची मान्यता पुढच्या वेळेस रद्द करण्यात येईल असेही सक्त निर्देश देण्यात आलेले आहे. पोलिसांचे सुद्धा चोख व्यवस्था बंदोबस्त राहणार आहे. एकूणच विद्यार्थ्यांचे जे पेपर आहे कॉपी मुक्त व्हावे, विद्यार्थ्यांना सहस्वभावामध्ये पेपर व्हावे असाच कुठेतरी प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी हे रोल नंबर शोधण्यासाठी आले आहे. पालकाला जे आहे परीक्षा केंद्रावरून काही वेळ अंतरावर ठेवण्यात आलेले आहे. एकूणच कॅमेऱ्याच्या बंदोबस्तामध्ये, चोख बंदोबस्तामध्ये वर्धा जिल्ह्यात तरी हे पेपर होणार आहे असंच कुठेतरी चित्र दिसत आहे. गौरी, हो, नक्कीच पंकज. तर परीक्षा केंद्रांवर नेमकी काय वातावरण बघायला मिळते, कशा प्रकारे तयारी सुरू आहे, याची माहिती आपल्याला तीनही रिपोर्टर्सनं दिलेली आहे. तुम्हा तिघांचे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.